नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये स्वागत. धरणांच्या पाणीसाठ्याची अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज सोमवार 6 जुलै सायंकाळचे उजनी अपडेट. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर पावसाने अक्षरशः तुफान बॅटिंग केली. अवघ्या 12 तासात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज दिवसभरात पवना पाणलोट क्षेत्रात कोळे येथे सर्वाधिक 269 मिलीमीटर पाऊस पडला, तर पवना धरणावर 259 मिलीमीटर, खंडाळा 223 मिलीमीटर, भीमाशंकर 63 मिलीमीटर, टेमघर 165 मिलीमीटर, मुळशी 162 मिलीमीटर, आंध्रा 135 मिलीमीटर, आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात सावळे येथे 94 मिलीमीटर, डिंबे धरण पाणलोट क्षेत्रात राजापूर येथे 70 मिलीमीटर पाऊस पडला. परिणामी या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. वडिवळे धरणातून 8,935 क्युसेक तर कासारसाई धरणातून 3,860 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातून येणारे सर्व पाणी थेट उजनी धरणात येत असल्याने उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पुणे बंड गार्डन येथून 60,525 क्युसेक वेगाने पाणी उजनीच्या दिशेने प्रवास करत आहे, तर दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात 54,243 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सायंकाळच्या आकडेवारीनुसार दिवसभरात उजनीच्या पाणीसाठ्यात जवळपास 1% वाढ झाली. सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 25.75% इतका नोंदवला. पुणे जिल्ह्यातून येणारी पाण्याची आवक पाहता मंगळवार 7 जुलैच्या सकाळपर्यंत उजनीत येणारी आवक 1,20,000 क्युसेकपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वेगाने वाढ होण्याची अपेक्षा असून येत्या 2 दिवसात उजनी मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे.